हे जे प्रदर्शन भरलेलं आहे ते 61 महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आहे विद्यार्थी विभागाचं आणि हे पहिल्यांदा इकडे रत्नागिरीत भरलेलं आहे। यावर्षी हे प्रदर्शन थिबा पॅलेसमध्ये होत आहे, त्यामुळे सगळेच खूप आनंदात आहेत कारण ऐतिहासिक वास्तूमध्ये हे प्रदर्शन होत आहे। या प्रदर्शनामध्ये सुमारे 3.5 ते 4 हजार कलाकृती आल्या, त्यातून 850 कलाकृतींची निवड करण्यात आली आणि जवळजवळ 21 लोकांना त्यांनी पारितोषिकं दिलेली आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये। एकतर पहिल्यांदा हे मुंबईच्या बाहेर प्रदर्शन होतं आहे आणि या विभागाचा मंत्री मी स्वतः आहे। उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत कला संचालनालय येतं आहे आणि त्याचं हे प्रदर्शन आहे। आज आपल्याला देखील जाणवलं असेल की महाराष्ट्रातल्या दिग्गज चित्रकलेचं प्रदर्शन हे संपूर्ण हे थिबा पॅलेसमध्ये आज आपल्याला बघायला मिळतं आहे। ज्यांनी आपली हयात या कलेमध्ये घालवली अशा अनेक लोकांनी रत्नागिरीमध्ये येऊन ही चित्रकला या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे। तसंच जे काय आरोप प्रत्यारोप होत होते की स्थानिक ह्याच्यामध्ये सहभागी नाहीत, आता मी ज्या चित्राच्या समोर उभा आहे ते मांडवकर देखील रत्नागिरीतले आहेत, काही चिपळूणची लोक आहेत, त्यामुळे स्थानिक कलाकारांनी देखील आपल्या कलेचा आविष्कार या ठिकाणी सादर केलेला आहे। आणि मला असं वाटतं की मी आता एकेकाच्या चित्राची किंमत विचारत होतो की एवढी दिग्गज मंडळी आहेत की ज्यांच्या चित्राला 1-2 लाख रुपये हे प्रदर्शनामध्ये विक्री त्याची होऊ शकते, एवढी ही मोठी चित्रकला या ठिकाणी आहे। आणि म्हणून पुढच्या वर्षी देखील याच्यापेक्षा 10 पट ताकदीनं हा कला प्रदर्शनाचा कार्यक्रम रत्नागिरीमध्ये घेतला जाईल। अजून महाराष्ट्रातले दिग्गज कलाकार या ठिकाणी आणले जातील, कलाप्रेमी आणले जातील आणि त्यांच्याकडनं रत्नागिरीतल्या आणि कोकणातल्या मुलांना चित्रकलेचे धडे कसे देता येतील यासाठी आमचा प्रयत्न राहील। आयोजकांचे खूप धन्यवाद देतो या गोष्टीसाठी की आज जे 61वे महाराष्ट्र कला प्रदर्शन त्यांनी आज रत्नागिरीमध्ये भरवलं आणि ही जागा जी निवडली थिबा पॅलेस ही खूप अत्यंत योग्य जागा त्यांनी निवडली आणि प्रदर्शन अप्रतिम आहे। मोठ्या मोठ्या कलाकारांची ओळख, जसं मूर्तिकाम आहे, शिल्पकला आहे, चित्रकला आहे, वुडवर्किंग आहे, असे म्हणजे आम्ही कधी पाहिलेलीच नव्हती या पद्धतीचे। परत एक मॅग्नेटपासून बनवलेले सुद्धा कलाकृती इथे पाहायला मिळाली, म्हणजे अनपेक्षित सगळं आहे आम्हासाठी हे सगळं। आणि एवढं मोठं प्रदर्शन रत्नागिरीमध्ये मी तर पहिल्यांदाच पाहतो आहे।